पाटील आणि रुपेश तारे पाहतोय लास्ट सायकल पहिला बॉल यावेळी बॅटसेज थर्ड टिपला बॉल चालला 30 सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल धावाचा स्थिरगणेश होताना पाहतोय स्कोर कार्डला सुरुवात धाव कुठं नाही येऊया मात्र स्कोर कार्ड तुमचं पुढे गेलं पाहिजे याकरता 22 रुपये असेल एक्स्ट्रा धावा असतील बॅटना असतील ती रन्स खूप महत्वाची आहे त्यानंतर शैलेश सोने यांचं मध्ये सत्कार या ठिकाणी केला जाईल माहिती शाल आपण पाहू शकाल नक्कीच जय भवानी जय शिवाजी सज्जनजी यांचं मध्ये या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाते स्पर्धेची भेट आपण पाहतोय मुख्य मंचावरती पांडेवरांचं या ठिकाणी सन्मान केलं जाईल यांच्या माध्यमातून चतन यांच्या शुभ असते पहिल्या बॉलवरती सिंगल दुसऱ्यावरती मात्र डॉट मेंटेन पॉवर पे ॲज अ इम्पॉर्टंट तुम्हाला तिथे स्टार्ट मिळेल कारण खाली क्षेत्र पाहू शकाल मैसा कव्हर असेल वाईडी स्ट्रॉंग ऑफ असेल ऑन साइड असेल फाईन असेल चावली पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी स्लिप आपल्याला पाहायला मिळते थर्ड बार मध्ये पिंक कलर म्हटलं तर खऱ्या अर्थानं प्रेमाचं प्रतीक आपण जाऊयात पुन्हा एकदा मुख्य मंचावरती पिंट्या किणी यांचं मात्र या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केलं जाईल नक्कीच चेतन यांना विनंती करते की आपण आपल्या शुभस या ठिकाणी पिंट्या किणी यांचा देखील सन्मान आणि सत्कार करायचा आहे प्रत्येक मान्यवरांना या ठिकाणी खांडपी प्रीमियर लीग मध्ये मान सन्मान दिला जातोय ही आपली संस्कृती परंपरा आणि खऱ्या अर्थानं आपलं महाराष्ट्र आपण पाहतोय यावली मिडल वरनं बॉल सुपर डिलिव्हरी या खूप चांगला पेस पाहायला मिळाला इथे मात्र चेंज ऑन द पेस टायमिंग आज गोलंदाजीचा वापर इथे गुडल्याप्रमाणे केला गेला नाईस ऑफ द लेन्थ आतापर्यंत अक्षरशः पाहू शकाल की दबाव केला जाते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी पण पाहते गोले माती पाहत असताना 40+ मिस्टर मोहन पाटील एक्सपिरियन्स असं बेस्ट टीचर अनुभव ज्यांच्याकडे बॉल क्रमांक या ठिकाणी डॉट बॅक टू बॅक इथे मात्र टार्गेट केलं गेलंय रितेशने इथे मात्र विकेट होईल पद्धत परतावा लागेल इथे मात्र पाटरला धन्यवाद डीजे त्यानंतर लगातार चौकार आणि लगातार षटकार करतात संघ मालक आपण जर पाहिलं तर आपल्याला टीम पाहायला मिळतीये एकविरा स्पोर्ट्स खंडोबाचे सागर बालराम पाटील आणि जयेश बालराम पाटील यांच्याकडनं लगातार 3 चौकार लगातार राईट ऑन द टार्गेट सरळ या ठिकाणी मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं क्लीन बोल्ड विकेट मध्ये क्या बात है वाट गोलंदाजी धन्यवाद डीजे बॅक टू बॅक विकेटचा अटॅक आपण पाहिला तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय कारण आतापर्यंत पहिले स्पेल प्रगती पथावरती असतं राईट ऑन द टार्गेट आणि खऱ्या अर्थानं पहिला जर आपण पाहिला तर विकेट मध्ये त्यानंतर सरळ स्टंप वरती बॉल अडवला गेलाय आणि विकेट क्रमांक आपल्याला मात्र 2 इथे गॉन उतार पाहायला मिळाली नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अक्षय पाटील आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय अक्षय पाटील म्हणजे एकच नाव एकच रास षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पावपेचं पहिलं कबलीत झाला आज गुड बॉलिंग खऱ्या अर्थानं नक्कीच एक चांगली लाईन असल्याने पाहायला मिळाली दुपारचं 70 जरी असेल ऊन देखील तेवढ्याच पद्धतीने पाहू शकाल सुपर संडे मध्ये पहिल्या दिवसाची सुरुवात ही दर्जेदार पद्धतीने झाली आहे आणि खऱ्या अर्थानं सौ बाजूनं मी पाहतो नक्कीच खांडपेकर या स्पर्धेचा आनंद घेत असताना कारण आज सुपर संडे आणि सुट्टीचा दिवस असताना आपण पाहतोय इथे मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग मार्क वरती आलाय नवीन गोलंदाज पाहू शकाल म्हणून पाटीलने नाईस गोलंदाजी केली आहे पहिल्या बॉलती सिंगल मग डॉट पुन्हा सिंगल मग त्यानंतर डॉट मग त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स शेवटचे 2 बॉल वरती 6 बॉल आणि फक्त धावसंख्या तिथे आपण जर पाहिली तर फलकावरती मात्र 2 पाहायला मिळतीये कुणाल बॉलिंग मार्क वरती पाहतोय
आयकॉन प्लेअर पाहू शकाल नक्कीच अक्षय पाटील. जिग्नेश गणेश यांच्याकडनं जर बॅटर कुणाल पाटील विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर नक्कीच 991 रुपये हे प्राइस आपण पाहतोय. 991 अशा पद्धतीने मात्र कॅश प्राइस असेल. वॉट पेस, क्या बात आहे, सुपर. म्हणतो ना की पेस खऱ्या अर्थानं घातक देखील असतं आणि या क्रिकेटमध्ये आपण सहज पाहत आलो की सेकंद इज इम्पॉर्टंट. थोडं म्हणतो ना पल में राजा ना पल में प्रजा ना पल में मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय क्रिकेट ना तेरा ना मेरा परसो किसी और का. कारण सेकंद हे खूप काय क्रिकेट मध्ये बोलत असतात. थोडं सेकंद इम्पॉर्टंट. नितेशला आपण पाहतोय साहेब क्रिकेटच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल. आणखीन एक जबरदस्त प्लेअर आपण पाहायला मिळतोय. बॉल, क्या बात आहे, सुपर डिलिव्हरी इथे केली गेली आहे. लेन्थ पाहायला मिळते, पेस आपण पाहतोय आणि बॅक टू बॅक जोरदार स्ट्रॉंगली अपील आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मॅच क्रमांक आपण 3 पाहतोय. एकविरा स्पोर्ट्स खंडोबा या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच सागर पाटील आणि जयेश पाटील टीम कंपनी या ठिकाणी तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळते. त्यांच्या आगेच तुम्ही जर पाहता नक्कीच निखिला देवकडे पाहू शकाल की खऱ्या अर्थानं खूप सारी गोलंदाजी मार्क पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचा मोठा सुख आतापर्यंत बालू दिला नाहीये. सिंगल डबल इथे फक्त पाहायला मिळते. इथे चांगल्या पद्धतीनं टेक्निकल शॉट सिलेक्शन प्रॉपर ऑफ द स्लाइस. वॉट बॅटिंग, सर्वत्र बॉल पिकअप केलं गेलं. स्टँडर्ड पाहू शकाल इथे मात्र बॅकवर्ड पंच, चौकार. जाऊन पोहोचते आपण पाहतो नक्कीच 6 या धावसंख्येवरती. इथे गुडल्या स्पॉटचा वापर केला गेला, थोडस दूरवरती ठेवलं गेलंय. अक्षरशः पकड निर्माण केली आहे, जखून ठेवलं गेलं बॅटरला. एखादा मोठा शॉट जरी आला तरी कमबॅक आपण पाहतो, प्रत्युत्तर दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये. वार पलटवार होताना आपण पाहतोय. आणि इथे आपण जर पाहिलं आतापर्यंत 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. और क्रमांक 2 आपण पाहतोय. आणि पॉवर प्ले षटकामध्ये आपण जर पाहिलं तर टीम एकविरा स्पोर्ट्स खंडोबा कुठल्या प्रकारची मध्ये चांगली बॅटिंग करू शकली नाहीये. असं वाटलं होतं या 2 ओव्हर्स मध्ये 15-20 धावा तरी निश्चित येतील. मग त्यानंतर अक्षरशः ब्रेक पाहायला मिळाला. डॉट बॉल मध्ये विकेट्स अशा पद्धतीने मध्ये पहिलेच स्पेल मोहन पाटील नातलं गेलं. त्यांच्याकडे खूप सारा अनुभव देखील होता. जॉली ब्लॉकरचा बॉल अक्षरशः पाहू शकाल काय जबरदस्त ट्रॅकिंग शॉट. कारण ज्या पद्धतीने आपण पिकअप पाहतो ना, चांगली पाहायला मिळते. टायमिंग प्रॉपर आणि मनगड हे दोन्ही जर चांगले असेल ना तर तुम्हाला मात्र नक्कीच एक जबरदस्त चेंडूला फेकून दिलं जाईल. आउट ऑफ द पार, आउट ऑफ द पार, आउट ऑफ द पार. हे निश्चित आपण पाहतो क्रिकेटमध्ये. क्रीडांगणामध्ये महिन्यांमध्ये ज्या पद्धतीनं गेम ऑन आहे त्याच पद्धतीने क्रिकेट पाहतोय. सकाळी नक्कीच स्पर्धेला थोडस उशिराने सुरुवात झाली. आतापर्यंत आपण पाहतो की मॅच क्रमांक 3 ऑन झाली आहे. त्यातील स्पेल क्रमांक 2 आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ ती कंप्लीट झालाय. नाईस लेंथ आहे, क्या बात आहे, सुपर. पाहू शकाल एकही इस्त्रात दिली नाहीये. दोन्ही बॅटरना एकही वाईट आला नाहीये, एकही मध्ये 2 नंतर आला नाहीये. 12 बॉलचा खेळ ते कंप्लीट झाला पहिल्या इनिंग्स मध्ये. आणि धावसंख्या टोटल आपण जर पाहिली तर 2 विकेट 3 विकेट लॉस ऑफ 10 या धावसंख्येवरती आहे. तर ती पूर्णांक 5 ची सरासरी पाहतोय. येणाऱ्या अजूनही 24 बॉल बाकी आहेत. त्याआधी आपण घेऊया ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा खांडपे प्रीमियर लीग 2026. चला धन्यवाद. त्याचा वेळ खूप कमी आहे, कारण वेळ आणि काळ कोणाचं गुलाब नाही आहे. थोडं म्हणतो की निसर्ग हा बदलणारा नियम जरी असेल तर इथे मात्र आपल्याला टाइमला महत्व द्यावं लागेल.
आणि मी नेहमीच म्हणत असतो टाइम इज मनी, मनी इज टाइम. सेकंद इज इम्पॉर्टंट. आयुष्यामध्ये प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट खूप महत्वाचा आहे. ओव्हर क्रमांक 3 इथे आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आलाय. एक जबरदस्ती आपण पाहतो की कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. ज्या पद्धतीनं मोहन पाटील असेल, मग कुणाल बॉलिंग ट्रॅक वरती आला. 8 धावा, 6 बॉल ऑन कंप्लीट. इथे मात्र ओव्हर क्रमांक 3 पाहू शकाल अनप्रोसेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. चला स्पीड अप करायचं आहे. चला 3 वाजून पाहतो की 7 मिनिट झाले. तर मॅच क्रमांक 3 आपण फक्त 2 ओव्हर्स कंप्लीट केल्यात. जुने आपल्याला 3 मॅचेस कंप्लीट करायच्याच. फॉर रिक्वेस्ट प्रत्येक टीमला मी विनंती करतो की इथे आपण थोडंसं वेळेचं भान ठेवा. कारण मित्रांनो आता शेड्यूल आपलं 5 मॅचेस मध्ये कंप्लीट करायचं. पहिला दिवस जरी असेल. बॉलिंग मार्क वरती आलाय. जितू हजारे आपण पाहतो नक्कीच बॉलिंग ट्रॅक वरती आहे. षटक क्रमांक 3 जरी पहिला बॉल डिलिव्हरी केला गेलाय. कुठल्याही प्रकारचा एक चौकार आला त्यानंतर मात्र मोठी धावसंख्या आली नाहीये. पहिल्या वर्षामध्ये एक चौकार आला, दुसऱ्या वर्षामध्ये 2 चौकार. अशा पद्धतीनं इथे आता सिंगल हे आपल्याला पाहायला मिळते. आणि सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय. पण इथे दर्शवता रकीचं पाऊशल संदीप पाटील. व्हाईट बॉल. स्कोर कार्ड इथे मात्र 1 पुढे सरकेल. जाऊन पोहोचते मात्र फलकावरती 12. एसके नेटवर्क्सच्या माध्यमातून पाहतो रकीच ही स्पर्धा पाहत असताना एक चांगली क्लॅरिटी पाहायला मिळते. एक क्वालिटी पद्धतीनं आपण पाहतो नक्कीच या स्पर्धेला खूप साऱ्या पद्धतीनं आमच्या सोबत आपण पाहू शकाल की ज्यांचं 6वं वर्ष आहे. म्हणजे पहा क्रिकेट वरती म्हणतो ना की समान कक्ष एवढं म्हणतो वाढलंय ना की आज स्वतःचं स्थान स्वतःला निर्माण करावं लागतं. मग त्याच्यामध्ये समीर ठाकरे पाहतोय, सुनांदुरकी, त्यानंतर पवल तरकीच उद्या दिवसामध्ये तुमच्यावर जॉईन होतील. मनीष पाटील यावेळी सुपर बॉल पुन्हा शेकता माईट पाहायला मिळत आहे. ऑप्शनच्या खूप बाहेर डिलिव्हरी केली जाते. क्रीजच्या विरोधातले बॉल आपण पाहतोय. लाईन ऑफ लेंथ थोडीशी भरकडली जाते. थोडं इम्पॉर्टंट काय ॲज अ प्रॅक्टिस. अक्षरशः शांतता ही मात्र पाहायला मिळते मैदानाच्या मध्ये. कारण पूर्णपणे पकड ह्या मॅच वरती पाहायला मिळते. स्टार्ट द एंड अशा पद्धतीने दर्जेदार सुरुवात केली आहे आपण पहिल्यांदा रितेश टीम कंपनी. यावेळी कुठल्या सर्व पाहू शकाल अगेन्स्ट मध्ये बॉलला डिलिव्हर केला गेलाय. परफेक्ट गुडला स्पॉटचा वापर केला गेला. आपटला गेला बॉलला. परफेक्ट लेन पाहायला मिळाली. परफेक्ट आपण पाहिलं कानाच्या स्विंग सरळ बॉल मात्र वेगाने निघून गेला. डॉट बॉल. अक्षरशः आता अक्षय पाटील वरती थोडंसं प्रेशर आहे आणि ते प्रेशर इथं मात्र रिलाइज करावं लागेल. कारण इथे पाहिलं तर सिंगल डबल आले. एखादी मोठी धावसंख्या जर तुम्हाला बनवायची आहे येणार प्रत्येक बॉलला फेस करत राहा. चौकार षटकाने स्वप्न साकारता येणार नाहीयेत. स्वप्न पाहणं खूप सोपं असतं मात्र साकारणं खूप कठीण असतं. इथे ऑन साइडला चांगला शॉट खेळलाय मात्र झेल होईल का. यावेळी पेल्ट्रा प्रयत्न केले गेले. सरळ इथे पाहू शकाल आज इम्पॉर्टंट विकेट मिस्टर अक्षय पाटीलला परतावा लागेल. आज बॅक टू विकेट डाऊन. दोन्ही बंधू आमने सामने मात्र टक्कर मैत्रीपूर्ण असेल. कारण एक धाव मैत्रीची हा आपण लीग आपण पाहतोय. इथे मात्र कोणी दुश्मन कोणाचा नाहीये. कारण जो जिंकेल तो मात्र इथे ठरेल शेर.
आता या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे समोर बॅटर त्याचा बंधू आहे आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे गोलंदाजी मार्क वरती पाहतोय मिस्टर जितू हजारे पाहतोय आणि सायकल एंड वरती आहे बॅटर हर्षद लाभ पाहतोय तर बंधू मध्ये संघर्ष दोन बंधू मधला जुगलबंदी दोन बंधू मध्ये त्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे मोर इथे पेस पाहायला मिळतोय सपर डिलिव्हरी वेग पान पाहायला मिळाला तेच जात तरार क्या बात आहे सुपर गोलंदाजी पुढे म्हणतो ना की ज्या पद्धतीने क्रीज तुम्ही पाहतात ना त्यापरी मॅच तुम्हाला रंगतार पाहायला मिळते असं वाटलं तर मात्र फायटिंग करू शकेल एक विराट स्पोर्ट्स खंडोबा मात्र त्यानंतर बॅक टू बॅक विकेट्स ॲज अ डॉट बॉल हे सर्व काही गोष्टी तुम्हाला मात्र इथे बॅकफुटला नेऊन ठेवल्या गेल्या इथे तुम्हाला कमबॅक करावा लागेल कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहतोय त्याच पद्धतीने इथे मात्र बॅटिंग देखील करावी लागेल पंचाकडे जोरदार फील मात्र नक्कीच हाईट इथे दर्शवताना पंच संदीप पाटील लेग बाई की दर्शवताना एक सिंगल आणि एक सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड इथे मात्र एकने पुढे सरकून जाऊन पोहोचेल ऑन द राईज आपण जर पाहिलं तर 4 विकेट लॉस ऑफ 14 या धावसंख्येवरती पाहतोय मॅच चालू असं कोणी मात्र बाईक घेऊन जाऊ नका आपण लाईट टेलिकास्ट पाहतोय आणि खऱ्या अर्थानं एक भव्य दिव्य एक दिमागदार दर्जेदार क्रिकेटचं आयोजन आहे आणि कसं पाहू शकाल की 8 वर्ष केव्हा कंप्लीट झाले हे देखील समजलं नाही आहे आणि खानपे प्रीमियर लीग 2026 आपण पाहताय होली महोत्सव आज पूर्ण गाव या स्पर्धेमध्ये जल्लोष करतोय तुम्ही पाहू शकाल खऱ्या अर्थानं हा सण या गावामध्ये पाहायला मिळतोय आणि सणाला मिळते ही स्पर्धा कारण उद्या मात्र होलीचा दिवस पाहू शकाल इथे परकट सह्यानं फेस करायचा प्रयत्न होता पाटानी बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये आज गुड बॉलिंग क्या बात आहे पण तर पहिली इतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय धावसंख्या फलकावरती फक्त 14 18 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय फक्त 14 येणारे 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे त्याआधी आपण घेऊया छोटासा घेऊया छोटासा ब्रेक देऊया डीजेला संधी आणि ऐकूया सुपर संडे मध्ये यू गया यू आया का बॉट डीजे धन्यवाद डीजे 3 ओव्हर्स कंप्लीट झाले तर पाहू शकाल 18 बॉलचा खेळ कंप्लीट झाला धावसंख्या आपण जर पाहिली तर फलकावरती फक्त तुम्हाला लोचकुरी ओव्हर्स मध्ये पार मिळते आहे ती मात्र पाहतो नक्की 14 या धावसंख्येवरती येणारे अजून 18 बॉल आहेत सफर तो बहुत लंबा है उसे हासिल करना है तो यहाँ से 21 परेड पकड़नी पड़ेगी क्योंकि यहाँ से लोकल से काम चलने वाला नहीं है अभी तक वो टीम यहाँ पर एक विराट स्पोर्ट खानपे गांव में आपको पहुंचना यहाँ से मीरा भाईंदर तो 21 पकड़नी पड़ेगी इथे मात्र नो वेट अँड वॉच म्हणजे अटॅक इज मुवमेंट या मुवमेंटला तुम्हाला अटॅक करावा लागेल कारण तुम्हाला जे मॅच जिंकायची आहे 2 पॉइंट्स तुम्हाला मात्र स्वतःच्या अकाउंट मध्ये जमा करायचे आहेत लीग मधलं तर पॉइंट टेबल हे येतं क्रेडिट त्याचं खूप महत्व असतं 2 पॉइंट्स करता बॉलिंग मार्क वरती आलाय गोलंदाज राज्य करेल का मैदानाच्या आतमध्ये नाव मात्र राज आहे 3 अक्षर आपण पाहतोय इथे मात्र प्रभावित केली जातील का बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हार्दिकला पाहतोय सायकल एड वरती आहे 14 धावसंख्या फक्त फलकावरती आहे और क्रमांक 4 इथे मात्र आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळायचं होतं बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये काय जबरदस्त मात्र गोलंदाजी केली आहे आपण जर पाहिलं तर नक्कीच निखिरात पाहतो इथे मात्र सुपर मिस्टर नितेश टीम कंपनी एक सुपर आपण पाहतो काम केलं जात आहे अशा पद्धतीने गोलंदाजी झाली ना इज क्वालिटी परफेक्ट पाहू शकाल आज बेस्ट गोलंदाजी गुड गोलंदाजी
इथे मात्र स्टॅनो डिलिव्हर बॉलला फेकूनचा प्रयत्न केलाय. शेडू हवेमध्ये आहे, निघून जाईल बॉल. जैसी गेंद वैसी नसीहत, ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ बेहतरीन छक्का. सुपर बॅटिंग सर स्टँड डिलिव्हर जागेवर बॉलला फेकून दिलं गेलं. टायमिंग प्रॉपर होतं. सरळ मात्र प्रेक्षकांच्या भेटीला इथे मात्र सलूट दिलं गेलंय. आणि पुन्हा एकदा स्थान केलं जात नाही बॅटर कडनं. समजतात क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप गरजेचं आहे, तुमचं स्थान खूप गरजेचं आहे. हालचाल तर तुम्हाला इथे करावी लागेल. स्टेप आउट पुढून खेळलं बॅकफूट असेल अशा पद्धतीने तुम्हाला हालचाल तिथे स्क्रीज वरती करावी लागेल, कारण शेडू सरळ बॅट वरती येणार नाहीये. धावसंख्या आपण जर पाहिली तर 20. इथे मात्र सरळ फाईनच्या डोक्यावर खेळून दिलाय बॉल, निघून जाईल सरळ मात्र खानपे प्रीमियर लीग षटकार 6 धावा. या 3 अक्षरांचा वापर आपल्या नावाप्रमाणे करतोय. काय जबरदस्त पहिलं पाहू हर्षदला आपण पाहतोय. आणि सुपर बॅटिंग पहिला बॉल तर पहिला ऑन साइडला, त्यानंतर फाईन वरनं बॅकपडून खऱ्या अर्थानं पंच केलं गेलं. बॉल बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्यामध्ये इथे 6 26 मध्ये जाऊन पोहोचली आहे. इथे पाहिलं नाही सुपर पाहू शकाल. एक तेरी तो एक मेरी प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. चौथं स्पेल जरी असेल बॉलिंग मार्क वरती पहिल्या 3 स्पेल वर असं वाटलं फक्त 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर बॉलिंग मार्क वरती डॉट आपण पाहतोय की मिस्टर राजाला ज्याने पहिला बॉल तिथे पण पाहिलं तर डॉट, त्यानंतर पुन्हा षटकार, पुन्हा डॉट, पुन्हा षटकार आणि त्यानंतर पाहू शकाल एक सिंगल येते बाई स्वरूपानं आणि स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचलाय. एकविरा स्पोर्ट्स खंडोबा आपण जर पाहिलं तर 27 या संख्येवरती. 11:45 मिनिटांना पहिल्या मॅचला सुरुवात झाली. इथे स्लिप करायचं होतं बॉलला. इथेशला पण पाहतोय त्या ठिकाणी फील्ड करत असताना एसएनच्या भूमिकेमध्ये क्लोज किपिंग आणि किपिंग मध्ये खूप काही डिफरंट जरी असेल तरी किपर खूप महत्वाचा असेल. षटक आपण जर पाहिलं या ठिकाणी चौथं कंप्लीट झालंय आणि चौथ्या ओव्हर नंतर धावसंख्या आपण टोटल जर पाहिली तर मध्ये इथे विकेटचा लॉस ऑफ पाहू शकाल 4 विकेट आणि धावसंख्या फलकातील जाऊन पोहोचते 28 या संख्येवरती. येणारे शेवटचे 12 बॉल बॉलिंग मार्क करते असतील. त्यात एक छोटासा ब्रेक आपण पाहतोय. नक्कीच खानपे प्रीमियर लीगचा पहिला दिवस सुपर संडे मध्ये पुन्हा येऊया तेव्हा डीजेला संधी सुपर संडे मध्ये का बा डीजे. धन्यवाद डीजे. त्यानंतर मॅच क्रमांक 4 टफ फायटिंग बिग टफ फायटिंग पाहायला मिळणार आहे. एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साइडनं धर्मवीर युवा प्रतिष्ठान अगेन्स्ट मात्र जय भैरादेव. चला दोन्ही कॅप्टन्स आपण या टॉस बॉक्स मध्ये आला तरी चालेल. त्यानंतर मॅच क्रमांक 4 बड़ी मॅच बड़ा मुकाबला. एक तरफ है धर्मवीर तो एक तरफ है भैरादेव. क्या बात है. अगली मॅच बॉलिंग मार्क वरती पाहू शकाल. और क्रमांक 5 बॉलिंग मार्क वरती आलाय. कुणाल वैयक्तिक सेकंड आणि टीम संदर्भात नक्कीच 5वं स्पेल घेऊन गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. धावसंख्येची टोटल सत्ता मात्र नक्कीच एका साइडनं प्रत्युत्तर देण्याकरता तयार झाली आहे. 28 धावसंख्या आतापर्यंत 24 बॉल्स मध्ये पाहतोय. और क्रमांक 5 जरी असेल तरी कुणाल बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. 12 बॉल मध्ये 30-35 धावा जरी आल्या तर फायटिंग होऊ शकेल. फाईट स्कोर
इथे डिस्टन्स मधला बॉल सरळ निघून चला अलाउंड द कार्पेट, याला म्हणतात नशिबाचा चौकार. 4 धाबा. धन्यवाद डीजे. आउटफील्ड तुम्ही जर पाहिली थोडीशी मात्र आपण पाहिलं तर फाईन आणि थर्ड बँड मध्ये एवढं स्पीडअप आहे आउटफील्ड मध्ये की बॉल आणि झाल्यानंतर थांबणं शक्य नाहीये. स्पीडअप निघून जातोय आणि सर इथे चौकार. 4 धाबा. आणि 4 धावचे सैन्य स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. सन्माननीय आदरणीय शशिकांत सुदाम पाटील यांचं मात्र आगमन झाले. आपण देखील शशिकांत पाटील की मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या. आपलं देखील नक्की खानपे प्रीमियर लीग पहिल्या दिवसामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावली ऑन साइडला परफेक्ट मात्र स्क्वेअर लेट बॉल निघून चाललाय. दाहून तिकीट आउट. चौकार. 4 धाबा. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 चौकार. स्कोर कार्ड इथे मात्र आता स्पीडअप न मी म्हटलं ना घेऊ अटॅक अट्रॅक्शन. कारण जेव्हा तुम्हाला स्वतःवरती अट्रॅक्शन करायचं असेल ना तर तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. बॅक टू बॅक 2 चौकार. तिसरा बॉल हा देखील थोडा जास्त आपण्याचा प्रयत्न केला. हाफसमच्या बाहेरचा बॉल. इथे मात्र एक सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. ते आपण पाहतो नक्कीच 37 या धावसंख्येवरती 37 रन ऑन कार्ड. समोर प्रवेशद्वार पाहायला बोलतोय. खानपे गावाचे प्रदर्शन असताना प्रेक्षणीय स्टँड ज्या ठिकाणी स्पर्धक देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना आजचा लिडिंग आहे जिथे सरळ मात्र बॉल निघून चाललाय. इंटू द गॅप पाहायला मिळतोय. चौकार. पुन्हा एकदा या ओव्हर्स मध्ये म्हटलं ना इम्पॉर्टन्स स्पेल हे टर्निंग पॉईंट स्पेल होतं. इथे धावा जर आल्या तर मग बॅटिंग साईड असेल. इथे जर विकेट्स आल्या असतात ते बोलणार मार्गपर्यंत महत्वाच्या पाहू शकाल. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे आणि या 4 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन बोललाय. ते मात्र 41 या संख्येवरती. पाचवं स्पीड पाहतोय. त्याने आतापर्यंत 3 बॉल 3 चौकार 1 वाईट देखील पाहायला मिळाला. जवळ आपण जर पाहिलं तर 13 धाबा या 3 बॉल्स मध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. यावली सुपला शॉट खेळायचा होता. आपण पाहू शकाल ऍज अ परफेक्ट जोरदार टाळ्या पाहायला मिळतील. आलाच करा आता म्हणतात द मास्टर माइंड. 6 बॉल 6 मध्ये षटकार ठोकले तर की रुपेश पटेल यांच्याकडनं जयेश पटेल यांच्याकडनं 500 रुपये आले. त्यानंतर रुपेश पटेल यांच्याकडनं जर लगातार 6 षटकार जर आले तर नक्कीच चौकार तर नक्कीच 1001. 4 धाबा आपण पाहतोय. यादव कॉफी बुक स्टाईल ज्याला म्हणताना क्रिकेटच्या विश्वामध्ये शॉर्ट सिलेक्शन सर्वात जास्त केले 18 यादव कॉफी बुक स्टाईल आज नक्कीच पाहायला मिळतील. कारण आज टीम इंडिया संकटाची माठ पाहायला मिळणार आहे. एका साइड वेस्ट इंडिज होल्डर अगेन्स्ट सूर्यकुमार यादव. धावसंख्या इथे मात्र आपण पाहतो स्कोर कार्ड वरती 45 या धावसंख्येवरती आहे. 5वं स्पीड आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती असताना आतापर्यंत 4 चौकार आलेत. अजून 2 जर चौकार आले तर 1001. त्यानंतर पंकज पाटील यांच्याकडनं 500. 6 चौकार जर आले तर आतापर्यंत 4 तर आलेत. बॅक टू बॅक या स्पर्धेत पहिला बॅट पाहू शकाल. बॉलिंग मार्क वरती असताना सर यानंतर दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस करण्याकरता या. मॅच क्रमांक 4 धर्मवीर युवा प्रतिष्ठान आणि जय भैरादेवी. जय भैरादेव संघाचा कॅप्टन्स स्कोर कार्ड आपण तर पाहतो नक्कीच 45 या संख्येवरती आहे.
एकविरा स्पोर्ट्स खंडोबा पाहू शकाल बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकरला आपण पाहतोय अक्षय पाहतोय बंटी यावली हॉप्सनच्या खूप बाहेरचा बॉल पुढे चिंता चौकार पाहायला मिळते की एक सिंगल पाहायला मिळते चार चौकार आणि थोडंसं प्रेशर पाहायला मिळेल कारण गोलंदाजावरती ज्या पद्धतीने अटॅक केलाय ना त्या पद्धतीने प्रेशर पाहतोय कारण कुठेतरी क्रिकेटमध्ये जेव्हा प्रेशर येतं ना तेव्हा खरं तर चुकी घडतीये 6 चौकार जर आले तर नक्कीच जयेश पटेल यांच्याकडनं 1000 रुपये इथे प्राइस वाढलं जात आहे देन चांगली आहे आपली कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय थोडं म्हणताना चुकी झाल्यानंतर सुधारणं खूप गरजेचं असतं म्हणून म्हणतात की दगडी सरीमध्ये एकच आवाज झाला चुकीला माफी नाहीये मात्र चुकी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सुधारणं खूप गरजेचं असतं क्रिकेटमध्ये कारण तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसमध्ये असाल ना तेव्हा मात्र तुमच्याकडे असलेलं नियंत्रण पाहिलं जातं आणि एखाद्या मॅच मध्ये तुमच्याकडे पूर्णपणे पाहिलं जातं यावली पुन्हा क्लास केले बॉल इथे मात्र सेल कॅरी करायचं होतं विकेटचं पदक पाहायला मिळेल ऍज गॉन आपण पाहू शकाल विकेट क्रमांक 5 बिग बॅटर मिस्टर हर्षद यावरी फक्त परतार पाहायला मिळतोय सरदोरी कॅप्टन्स यानंतर नक्कीच सुबलगीन अक्षरमध्ये बिग टफ फायटिंग पाहायला मिळणार आहे एका साईड पाहू शकाल धर्मवीर युवा प्रतिष्ठान अगेन्स्ट समोर पाहू शकाल भैरादेव याच्यामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे सरदोरी कॅप्टन्स एक सुपायोजन सुपर नियोजन पाहतोय ठेवणी ग्रामीण मधील एक भव्य दिवस जिथे मात्र 12 किप्स पाहू शकाल मॅन द मॅच नवीन बॅटर मिस्टर आदित्य चला दोन्ही कॅप्टन्स धर्मवीर युवा प्रतिष्ठान आणि जय भैरादेव चला दोन्ही कॅप्टन्स टॉस करण्याकरता या लास्ट वन अगेन्स्ट गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मिस्टर वैभव स्कोर कार्ड पण तर मला वाटलं होतं की 65 धावा देखील बनतील इथे मात्र अक्षरशः 3 ओव्हर्स मध्ये प्रेशर पाहायला मिळालं पण त्यानंतर थोडासा अटॅक पाहायला मिळाला अपुरीच्या कमबॅक केलं विकेट साठी आणि बॉलिंग मार्क वरती असताना गोलंदाज पाहतो मिस्टर वैभव शेवटच्या अंतिम 6 बॉल आहेत आणि हे 6 बॉल इज इम्पॉर्टंट इथे खूप काही महत्त्वाचे असतील जय आपण तर पद्धतीने की एकविरा स्पोर्ट्स खंडोबा टीम करता कारण टोटल आतापर्यंत 47 धावा आल्या 30 बॉल मध्ये ऑप्शनच्या बाहेर खेळायचं होतं शपळून क्रॉस द लाईन मिडल पासून पण पाहू शकाल ऑप्शन पर्यंत गेला होता लेट खूप मिडल मध्ये पाहायला मिळाली अशा पद्धतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय ना त्याचपणे आपण एकदाशी पाहू शकाल मान्यवरांचं येणं जाणं प्रत्येकाचं मान सन्मान पण लहानापासून ते थोरांपर्यंत खऱ्या अर्थानं खाडपेकर हे खऱ्या अर्थानं संस्कृती जमतात आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं इथे मान सन्मान दिला जातोय आलाच म्हणतात खऱ्या अर्थानं आपलं गाव पुढे म्हणतो ना की काम असं करा की नक्की स्वतः समोरच्याला लाज वाटली पाहिजे काम असं करा की दुनियेमध्ये आपलं नाव झालं पाहिजे कारण ना काम असं करा की ब्रँड म्हणून तुम्हाला जगामध्ये जगता देखील आलं पाहिजे अंतिम स्पेल जिथे पहिला बॉल कंप्लीट झालाय इथे मात्र एस्ता कव्हरला सरळ बॉलला फेकून दिला गेलाय टायमिंग प्रॉपर बनगटाचा वापर बॉल निघून चालला एस्ता कव्हरच्या बॉडीवरनं दर्जेदार दिमागदार खांडपे प्रीमियर लीग षटकार 6 धावा धन्यवाद तिथे या ठिकाणी वैभव नजर हार्दिक कम्युनिकेट नक्कीच मार्शल पाटील यांच्याकडनं 1001 रुपयाचं प्राइज आहे हार्दिक कंप्लीट करावं लागेल वैभवला आणि इथे पहिल्या बॉल सिंगल त्यानंतर सिक्सर अशा टोटल आपण पाहिलं तर 7 धावा आणि या 7 धावाच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन होते ते मात्र 54 या धावसंख्येवरती 54 रन्स ऑन कार्ड आपण पाहतोय 2 बॉल दिस कंप्लीट 4 बॉल्स अगेन्स्ट गेम स्टार्ट बॉल क्रमांक 3
यावेळी स्लोवर केलं होतं, स्विंग करायचं होतं. आपण जर पाहिलं तर गोल्डन फिंगर, 3 फिंगर ऑफ द मोमेंट च्या पद्धतीनं ऍक्शन झोन तुम्ही जर पाहिली नक्कीच पर्यंत येईपर्यंत राईट टाइम असेल किंवा लेफ्ट टाइम असेल तुम्हाला तिथपर्यंत मला खऱ्या अर्थानं स्लोवर आणि खांद्यापासून ऍक्शन करेपर्यंत बॉल तुम्हाला पुन्हा त्या पद्धतीनं रिलाइज करावा लागेल. चांगली लेंथ पाहायला भेटतीये, मोठा स्ट्रोक आता मारू देत नाहीये. 2 धावा इथे आल्या, 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 56 वरती जाऊन पोहोचलाय. 56 रन ऑन कार्ड. एकविरा स्पोर्ट्स खंडोबा आपण जर पाहिलं तर यावेळी थोडस स्ट्रगल करतील पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये. बॅकफुटला पाहायला मिळाली, खूप सारं स्ट्रगल केलं, मग त्यानंतर पुन्हा एकदा मॅचला स्टार्ट करताना पाहायला मिळाली. अशा पद्धतीने आता बॅटिंग करते. 3 बॉल्स अंतिम खेळ मात्र बाकी सर यानंतर दोन्ही कॅप्टन्स धर्मवीर युवा प्रतिष्ठान आणि त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच जय भैरादेव. चला कॅप्टन्स या दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस करण्याकरता यायचं या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर धर्मवीर प्रतिष्ठानचा कॅप्टन्स आपण टॉस करण्याकरता. धर्मवीर युवा प्रतिष्ठान तुम्हाला अंतिम पुकार आहे. साईडला खेळायचं होतं, खूप चांगलं पाहू शकाल. बॅटचा फेस पाहायला मिळाला. 2 धावा तिथे सहज कंप्लीट केल्या गेल्यात. यालाच म्हणते खरं आता टेम्परामेंट सुपर आणि बिग विंडो विकेट 2 रन दिस कंप्लीट. 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावांच्या मदतीनं 58 रन ऑन कार्ड आपण पाहतोय. शेवटच्या पण जर पाहिलं तर अंतिम बॉल बाकी आहे. बॉल क्रमांक 6, बॉल क्रमांक 36 आपण पाहतोय. 58 वर धावा आपण पाहतोय. 58 बॅकफुटला घालून पंच केलाय. अक्षरशः पाहू शकाल टायमिंग प्रॉपर. सरळ मात्र बॉलला फेकून दिलं गेलं आउट ऑफ द पार. पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल दर्जेदार 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते मात्र 64 या धावसंख्येवरती. विजयाकरता 65 धावांचं आव्हान आहे. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. आपल्या सोबत नक्कीच मान्यवर देखील जॉईन होतील. एका साइड पाहू शकाल एक धर्मवीर युवा प्रतिष्ठान आणि जय भैरादेव. मी विनंती करते मुख्य मंचावरनं प्रमोद तारे आणि सज्जन पाटील यांना विनंती करते की आपण टॉस करण्याकरता या. आपण पाहतोय ऐकतोय खांडपे प्रीमियर लीग 2026 8व वर्ष आणि खऱ्या अर्थात पाहू शकत टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ असते. दोन्ही कॅप्टन्स आपण एका साइडने यायचं एका पाहू शकत नक्कीच भैरादेव आणि धर्मवीर यांच्या अगेन्स्ट. ॲज अ कॉल धर्मवीर खांडवे प्रीमियर लीगचा कॉल देखील पाहतोय. मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते या ठिकाणी कोल्ड्रिंक दिलं जाते. कॅप्टन ज्यांनी नाणेफेक जिंकली आहे. तर नक्कीच मांडेवर विनंती आपण नक्कीच व्यापीठात जाऊन बसायचं. तर नक्कीच नारवीचा कॉल जिंकला गेलाय, काय निर्णय असेल? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. या स्पर्धेबद्दल स्वतःच्या गावाबद्दल आयोजनामध्ये यावर्षी काय चेंजेस काय बदल तुला पाहायला मिळतंय? नक्कीच आता खांडपेचा क्रिकेट बोललं गेलं तर नेहमीच आपल्याला नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात. सर्वांनी जर बघायला गेलं तरी यावर्षीच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या खूपच चांगल्या दर्जाच्या आहेत. म्हणजे कुठल्याही ट्रॉफीला नाव देऊ नाही शकत. नक्कीच गावाचं नाव मोठा करणाऱ्या अशा ट्रॉफ्या आहेत. सुंदर असा ग्राउंडचा पूर्ण त्यांनी सजवलेला आहे. आयोजकांचे मी धन्यवाद मानतो. तर 6 वरची मॅच आणि 6 वरच्या मॅच मध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? हा जर ग्राउंड बघायला गेला तर हा जास्तीत जास्त रन करण्याच्याच याच्याने मानला जातो. पण आम्ही समोरच्या टीमला कमीत कमी रनांपर्यंत थांबून डिपेंड करण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा, चांगली बाईट्स आपल्याला ऐकायला मिळाली. आपल्यासोबत जॉईन होते आपण पाहिलं तर नक्कीच धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे कॅप्टन्स आज कॉल केलाय की डिसाइड बॉल फर्स्ट. तर नक्कीच भैरादेवीचे कॅप्टन्स आपले जॉईन आहेत. नानवीचा कॉल जर जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असते. फिल्डिंग घेतली असते तर मनासारखं झालं का? पण नक्कीच बॅटिंग आली, मनासारखं झालं नाहीये. मग बॅटिंग करत असताना 6 ओव्हर्समध्ये किती धावांचा नक्कीच टार्गेट सेट कराल? जास्तीत जास्त रनचा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. त्यानंतर बॅट तुमच्यामध्ये आयकॉन प्लेअर कोण आहे की ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील? अपेक्षा तर सगळ्यांकडून आहेत. आयकॉन मोहित पाटील आहे. मोहित पाटील एक चांगला बॅटर म्हणून आहे आणि खूप चांगल्या त्याच्या अपेक्षा असतील. मध्ये किती धावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल? आणि या स्पर्धेबद्दल पुनश्च एकदा मैदानाबद्दल नियोजनाबद्दल काय म्हणशील? खूपच चांगले आहे आणि यावर्षी जरा नवीन बघण्यासाठी मिळालं आहे. त्यांचं आयोजकांचा खूप धन्यवाद करतो.
तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. आपण जाऊयात ओटू कॉमेंट्स थोडासा आपण बदल करूयात. आमच्या सोबत जॉईन होते पाहू शकाल नक्कीच भिवंडीचा बुलंद आवाज आणि येथून नांदुरकीचा पाहू शकाल नक्कीच पुन्हा एकदा जॉईन होते सेकंड इनिंग करता मिस्टर समीर ठाकरे यांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनने जॉईन होऊया. जाऊयात मॅच ट्रिशन ओटू कॉमेंट बॉक्स. Check. Thanks a lot, Mr. Ganesh Pandu. Welcome back. पुन्हा सर्वांचं स्वागत आहे KPL खानप्री प्रीमियर लीग सीझन 8 8वं पर्व. प्रत्येकाला गर्व वाटावा असं हे 8वं पर्व तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते आणि पुन्हा 65 धावांचं लक्ष्य आता इथे सेट करण्यात आलेलं आहे. 65 to win. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये एंटर झाली आहे. मोहन आणि त्याच्या सोबतीला चेतन 40+ कॅटेगरी मधून गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिले घेऊन मार्ग सोनार बॉलिंग मार्कवर. सुनील गोलंदाजी करण्यासाठी येतोय. 65चं लक्ष्य. पहिल्या 3 ओव्हर पर्यंत सर्व काही सुरळीत होतं. 3 ओव्हर मध्ये फक्त 14 धावा होत्या, परंतु तदनंतर मात्र जो आक्रमण आपल्याला बघायला मिळाला कौतुकास्पद आक्रमण होता. बॅटिंग करत असताना टीम एकविरा स्पोर्ट्सचा पहिलाच बॉल आणि पाठवलाय सर बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगाज केलाय चौकारानं. व्हेरी गुड शॉट. मिडॉनच्या धोक्यावरनं बॉलला पाठवलं सरळ 4 धावांकरिता. 1 2 3 नाही तर थेट 4. आणि आगाज केला चौकारानं मोहनच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फुल टॉस. पुन्हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. व्हॉट अ स्टार्ट. लगातार दुसरा चौकार आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय आणि धावसंख्या आता धावफलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. मोहन याच खेळासाठी ओळखला जातो परफेक्ट ऑलराऊंडर आणि इथून काय सुरुवात त्यानं मिळून दिलेली आहे. बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत पकडलाय चेल. समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. बिग विकेट. काय सुरुवात मिळाली होती. लागोपाठ 2 चौकार आले होते आणि त्याच्यानंतर मात्र विकेट प्राप्त करत असताना चांगला कमबॅक आपल्याला सुनीलचा बघायला मिळालाय. आदरणीय हेमंत चोरगे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करीत आहोत. हो पुन्हा एकदा यावेळेला उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर उपस्थित आहेत.
एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या आता एका धाव्याने पुढे जाताना 9 या आकड्यावरती. जशी मोहनची विकेट मिळाली चांगला पलटवार तुम्हाला बघायला मिळतोय. त्यांचा संघ तुम्ही ना ऍक्शन मध्ये पाहतात आदरणीय हेमंत सोरगे. सध्या आपण येताना पाहतोय ऑन साइडला पुलचा फटका बॉल हवेत आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ देखील ते समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात त्या 13 धावा. लॉस ऑफ ऑन विकेट्स. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. स्वर्गीय अरुण हरी तारे यांच्या स्मरणार्थ जानेवाल्या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह स्पॉन्सर्ड केलेले आहेत आदरणीय कुमार अजित अरुण तारे यांचं देखील येथे शुभागमन होतोय. आपलं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. आदरणीय सुधीर बाळाराम पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांनाही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा त्या ठिकाणी बनवल्या गेल्या, 65 करायच्या आहेत आणि चांगल्या धावांना सुरुवात केलेली आहे. सत्यत्री बॅटिंग करत असताना जय निखाऱ्यादेव संघाच्या वतीनं आदरणीय नितेश सुनील पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत आम्ही करतोय. वेलकम. विजेंद्र शांताराम पाटील त्याचबरोबर मनोज हरी तारे यांचं देखील येथे शुभागमन होतोय. आलेल्या सर्वच गावकऱ्यांना आम्ही विनंती करतोय की निसंकोचपणे आपण व्यासपीठावर देऊन स्थानपन्न व्हा. ही स्पर्धा आपली आहे, आपल्या गावची आहे. आणि नक्कीच राहुल जयराम पाटील यांचा आपण विचार केला तर बेस्ट बॅटरसाठी बॅट देखील आम्हाला स्पॉन्सर्ड त्यांच्या वतीनं करण्यात आलेले आहे. त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कांटपे प्रीमियर लीगचं हे वैशिष्ट्य आहे. खेळाडू देखील सातत्याने काही ना काही स्पॉन्सरशिप करतच असतात. म्हणजेच कुठेतरी सगळ्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न ते करत असतात. दुसरं षटक असेल आणि गोलंदाजी करण्यासाठी आता बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतोय. हर्षल आला परंतु समोर नितेश यांची मेहनत या स्पर्धेसाठी खूप जास्त आपल्याला बघायला मिळाली आहे. आयोजकांच्या भूमिकेमध्ये फुल टॉस, क्रॅकिंग थ्रो, कव्हर ड्रायचा फटका, फिल्डर आहेत, खराब क्षेत्ररक्षण, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नितेशच्या बॅट मधून चौकार आपल्याला बघायला मिळतोय. क्लासिकला फटका होता आणि या 4 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे 17 या आकड्यावरती. हर्षलचा बॉल पुन्हा एकदा फ्रंट फूट लावून ड्राइव्ह करण्यात आला. पुन्हा फिल्डर धावतोय मिड विकेटला, खराब क्षेत्ररक्षण, आणखी एक चौकार. शुभंकर बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि धावसंख्या आता आपण पाहतोय धावफलकावरती 21 धावा. आदरणीय सोमनाथ पाटील यांचे देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. हो, पुन्हा नितेशने प्रयत्न केला. शॉर्ट मिड विकेटला आता फिल्डर आहेत. सोमनाथजी पाटील संघ मालक देखील आहेत. आपलं आम्ही मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय विनोदजी तारे यांना सुद्धा विनंती असणार आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. जय लोकरा देव टीमनं आज पहिल्या विजयाची नोंद देखील केलेली आहे. सोमनाथजी पाटील
त्या टीमचे ओनर आहेत. बॅटची कड बॉल हवेत. विकेट किपरनं प्रयत्न केला होता. टिरेकिटचा देखील प्रयत्न केला, परंतु हा बॉल आलाय डॉट बॉल. 40 प्लस हा खेळाडू आपण पाहतोय रवी भोईर आहे. आय थिंक रवी भोईर आउट झाले. चेतन आहे. चेतनच्या बॅट मधून एक चौकार सुद्धा आपल्याला बघायला मिळाला, परंतु चेतन माघारी परतला नव्हता. त्यानं तो निर्णय घेतला नाही, तो खेळत राहिलाय. बघूया आता त्याच्या बॅट मधून त्या प्रकारे खेळ तुम्हाला बघायला मिळतोय का. हर्षल चांगला वेगवान गोलंदाज, सोडून दिल्या बॉल. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक्स्ट्रा धाव आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 23 वर 23. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय शुभागमन झालेला आहे. आदरणीय तानाजी भगीरथ पाटील साहेब, मी आपलं KPL मध्ये खांडपे प्रीमियर लीग मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. आणि आज दरम्यान आणखी एक व्हाईट बॉल आला. धावसंख्या मात्र धावफलकावरती लागोपाठ 2 वाईट आल्यानंतर कुठेतरी आता चांगली बघायला मिळाली आहे आणि दबाव आता अधिक वाढत चाललाय. तो म्हणजे क्षेत्र रक्षण करणाऱ्या जय आई एकविरा स्पोर्ट खंडोबा या टीम वरती. एकविरा स्पोर्ट खंडोबा वर्सेस जय निखारा देव अशी लढत तुम्हाला बघायला मिळते. प्लॅन मिस. ब्युटिफुल बॉल हिअर. व्हॉट बॉल फ्रॉम हर्षल. सर निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. नक्कीच परेश पंढरीनाथ पाटील यांनी देखील आम्हाला बॉल साठी सहाय्य केलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानतोय. पुन्हा एकदा लॉफ करण्यात आला. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव तिथे मिळेल आणि इथे पाटील यांचं देखील येथे शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आदरणीय बाळाराम पाटील, आपलं देखील आम्ही मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ ते संपन्न झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात त्या 25 धावा. तोडीस तोड उत्तर दिलाय जय निखारा देव टीमनं. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला बघायला मिळतोय. एकूण 5 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. या गोष्टीची नोंद घ्या. यानंतर अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी उमेश बॉलिंग मार्क वर येतोय. सामना करेल बॅटर चेतन. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे धाव मात्र मिळत नाहीये. चेतन सातत्याने स्ट्रगल करत असताना आपल्याला बघायला मिळतो. नितेश बॅक टू बॅक चेतन येथे स्ट्रगल करत असताना उमेशचा बॉल कीपर कडनं झालीये चूक. आता स्ट्राइक रोटेट होणार आहे. एक धाव इथे मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. धावबादची संधी होती आणि 2 धावा बघता बघता पूर्ण. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आलाय. वन शॉटचा देखील इशारा आलाय. व्हाईट बॉलचा देखील आहे का सर? वाईड आहे का? येस, म्हणजे 2च धावा इथे मिळतील. एक धाव अपूर्ण. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्हाला धावा बघायला मिळतात. सत्तावीस धावा. लोवर फुल टॉस स्वीप केला. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो आणि
एकच धाव घेण्याची संधी होती या चेंडूवरती. ज्या निखाऱ्या टीमनं सुरुवात तर चांगली केली, परंतु तदनंतर आता कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय एकविरा स्पोर्ट खंडोबा या टीमच्या वतीनं. खांडपे प्रीमियर लीग तुम्ही अनुभवतायत, एन्जॉय करतायत. KPL 8व्या पर्वामध्ये आपण आहोत. जिग्नेश शेलार यांच्याकडनं 991चं पारितोषिक नितेशला दिलं जाईल 3 सिक्सर करिता, परंतु आता त्याची विकेट डोक्यात आहे. जेलची संधी आहे, पकडलाय जेल. व्हॉट एक्सलंट टेकन रनिंग कॅच, बिग विकेट. आदरणीय बाळाराम सावळाराम पाटील यांना विनंती की आपण मंचावरती या. धावा झाल्या धावफलकावरती 28 धावा आहेत, पाहिजेत अजूनही 65 करायचे आहेत. 37 धावांची गरज आहे. कुणाल टीमचा आयकॉन खेळाडू मैदानामध्ये एंटर होतोय. कॅप्टनने सांगितलं होतं की आयकॉन वरती आमचा खूप जास्त विश्वास भरोसा आम्ही ठेवलाय, परंतु त्या भरोशावरती तो खरं उतरणार का जे निखाऱ्या देव टीम साठी. फुल टॉस, पहिलाच बॉल आणि भिरकावून दिलाय थेट स्क्वेअर लेगच्या पलीकडे. भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. सिक्सर. षटकार त्या ठिकाणी आले आणि या सिक्सरने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे गेलेल्या. कुणालनं स्वागत केलं. हो पुन्हा फुल टॉस होता आणि बरोबर यष्टाच्या मध्ये सापडलाय. ओ फिंगर गोज अप, बिग विकेट. सेलिब्रेशन शुरू हो चुका है. ठोको डीजे. नवीन बॅटर क्रिश तारे आता मैदानामध्ये एंटर होतोय. दिवसात तारे दाखवावे लागतील आता क्रिशला. त्याचं सरनेम जसं आहे तसाच खेळ त्याला करावा लागणार आहे आज या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर. कारण कुणाल येथे बाद झाला. लेग विपोत विकेट बरोबर यष्टांच्या मध्ये सापडला होता. उमेशला मिळाली सफलता.
पुन्हा एकदा फुल टॉस आहे, सातत्याने फुल टॉस चेंडू येतात. चांगलं क्षेत्ररक्षण, ड्राईव्हचा फटका, एक्सा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यावरती संधी होती फलंदाजांकडे एकदा पूर्ण करण्याची. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती धावा तुम्हाला बघायला मिळतात. 35 धावा, 35 रन्स. यानंतर धर्मवीर युवा प्रतिष्ठान वर्सेस जय बहिरादेव. अमोल तारे यांचा संघ तुम्हाला ह्यानंतर खेळताना दिसणार आहे. धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या विरोधात. वन ऑफ द सक्सेस टीम, एक यशस्वी संघ म्हणून खांडपी प्रीमियर लीग मध्ये त्या टीम कडे बघितलं जातं. अनेकदा टायटल्स त्यांनी जिंकलेले आहेत. चला, वेळेसंदर्भात देखील आता पंचांनी वॉर्न केलेला आहे. लक्षात ठेवा टीम, विनंती करतो एकविरा स्पोर्ट खंडोबा, वेळेसंदर्भात तुम्हाला आता वॉर्न केलेला आहे. यानंतर 2 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. तीन षटकांचा खेळ संपन्न आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. ती धावफलकावरती 35 धावा, 35 रन्स. तीन ओव्हरच्या नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे सर, त्याच्यामुळे ते थांबलेले आहेत. तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा तुम्ही पाहताय धावफलकावरती 35 आहेत. अजूनही 30 धावांची गरज असेल. येणाऱ्या 3 षटकांमध्ये जय निखाऱ्या देव संघाला सामना जिंकण्याकरिता. 4थं षटक आहे. बॉल हवेत, हुक करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. कॅच सुटलाय आणि बॉल मागे निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. प्रयत्न चांगला बघायला मिळाला आणि बघता बघता 2 धावा, 3 धावा त्या ठिकाणी पूर्णही करण्यात आल्या. या 3 धावांनी संघाची धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतायत सध्या 38 धावा इथे लागलेल्या आहेत. अशाच पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. आदरणीय हेमंत चोरगे आणि विनोदजी तारे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. यानंतर धर्मवीर युवा प्रतिष्ठान संघ खेळताना दिसेल आणि त्यांचे पुरस्कर्ते आपण पाहतोय आदरणीय हेमंत प्रकाश चोरगे, अध्यक्ष धर्मवीर युवा प्रतिष्ठान खांडपेचे. समोर ड्राइव्ह करण्यात आला, गोलंदाजाच्या दिशेनं डिरेकिटचा प्रयत्न केला होता आणि आता ओ हो आब्या भाग बिलका भाग, तिसरी धाव मिळालीये. भाग आब्या भाग. ओ हो आब्यावर आता आक्रमण सुरू झालंय. गोळ्या झाडतायत. 4 जणांनी गोळ्या झाडलेल्या आहेत आब्यावर. धावा त्या ठिकाणी मिळतायत. आपण बघितलं तर 3 धावा पळून पूर्ण केल्या. पुन्हा एकदा मागच्या 2 बॉलवर 3-3 6 रन पूर्ण केलेत. क्या बात आहे. वा वा वा. एक 40+ क्रिकेटर आहे त्याच्यामध्ये, चेतन 30+ आहे. ओके. उपल्यात बेस का वेग आहे. वाव.
जबरदस्त वेग आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आदित्य गोलंदाजी करत असताना, आदित्य खरं तर त्याच्या वेगासाठीच ओळखला जातो. आदित्य पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेथ बॉल, बॅट चिकट, मागे निघालाय बॉल, वेगानं जाईल सीमारेषेच्या बाहेर. लकी रजपोती टीम, जय निखारा देव. कम ऑन डीजे. नशिबाची साथ त्या ठिकाणी मिळते आणि 4 धावा तिथे मिळाल्या क्रिसला. आदित्य नाराज आहे. पुन्हा शॉर्ट ऑफ लेन. आता नो बॉल, आता नो बॉलचा इशारा करण्यात आला. ऑलरेडी 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला होता. खेळाडू कक्षामध्ये खुर्च्या आहेत मित्रा. ओ नितेशजी, खेळाडू कक्षामध्ये खुर्च्या आहेत तुमच्यासाठी, तिथे बसा तुम्ही. चला, क्रिश तारेनं जरा सामना जिंकला तर त्याच्या वडिलांकडनं 5,000चं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. सोडून दिला बॉल. आदित्यची लाईन बिघडली. आता फ्री हिटचा बॉल असेल आणि आता फ्री हिट कंटिन्यू देखील असणार आहे, कारण हा व्हाईट बॉल आला. सातत्याने एक्स्ट्रा धावा येत आहेत. कुठेतरी आता एकविरा स्पोर्ट खंडोबा संघ बॅकफुटला जाताना तुम्हाला दिसतोय, कारण धावा झाल्या त्या धावफलकावरती आतापर्यंत 47 आणि आता धावा करायच्या आहेत 18 धावा. 18ची गरज आहे. पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळाल्या आणि बॉल शिल्लक असतील ते 14 मध्ये करायच्यात 18 धावा. आदित्य पुन्हा एकदा फुल लेन, फुल टॉस, फ्लाइट देण्याचा प्रयत्न, आणखी एक व्हाईट बॉल आलाय. सातत्याने एक्स्ट्रा धावा त्या ठिकाणी आदित्य खर्च करतोय. 14 मध्ये करायच्यात 14 बॉल आणि 17ची गरज. गणेश तारे, पैशाची उधळण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता त्यांच्याकडनं होणार आहे. प्रत्येक सिक्सरला 999 क्रिश तारेसाठी. फायनली आता डॉट बॉल आलाय आणि आता 13 मध्ये करायच्या 17 धावा. निखारा देव. 13 चेंडू 17ची गरज. आदित्यचा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न, हा देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ मिळते जय निखारदेव संघाला आणि या चौकार आलाय. 4 षटकांचा खेळ संपन्न आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 52 धावा. 12 मध्ये करायचे 13 धावा. दादा 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक झाला होता. तुम्ही एका ओव्हर नंतर परत पाणी घेऊन आल. टाइम भरपूर जातोय. आता जस्ट 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक झाला होता. चला, आयोजक आकाश पाटील, हर्ष पाटील, ओम शेंडे, पंकज पाटील, बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे.
ओ कमी गतीने टाकलेला बॉल फोर्स केला आणि बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. सिक्सर. क्या बात आहे. संदीप पाटील यांच्याकडनं चेतनला एक 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि या षटकारानं सामना खुला केला. 7 धावांची गरज. हा देखील फटका दमदार येतोय. आज क्षेत्ररक्षण कुठेतरी विलनची भूमिका क्षेत्ररक्षणानं केली असंच आपण म्हणू शकतो. एका धावेने स्कोर. आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला बघायला मिळतात. 59 धावा, 59 रन्स. बॉल तयार. ओहो ड्राईव्ह करण्यात आला पुन्हा एकदा. खराब क्षेत्ररक्षण, सातत्याने खराब क्षेत्ररक्षण. आणखी एक बॉल सीमा पार. चौकार. मॅच फिनिश. सामना त्या ठिकाणी फिनिश झाला आणि आज बरोबर जय निखाऱ्यादेव संघानं विजयानं आगाज केलेला आहे. खूप खूप अभिनंदन जय निखाऱ्यादेव टीम. खूप खूप आपले अभिनंदन आम्ही करतोय. विजयाची नोंद या ठिकाणी करत असताना आणि आपल्या पुरस्कर्त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. संदीप गजानन पाटील यांच्या माध्यमातून क्रिस साठी 5000 कोणाकडनं? आस्तिक सीताराम तारे यांच्याकडून क्रिश साठी 5000 रुपयांचा कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोस टू संदीप